विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना एकनाथ शिंदेंकडे सोपवली आहे, पण ठाकरे गटाची लढाई अजून संपलेली नाहीये। खरी शिवसेना कुणाची आणि पळवली कुणी यावरून आता ठाकरे आणि शिंदे गटामध्ये रंगलेली शाब्दिक चकमक पाहूयात या रिपोर्टमधून। शिवसेना पळवली नाही, शिवसेना आमचीच। उद्धव ठाकरेंच्या टीकेला शंभूराज देसाईंचं उत्तर। बिळात लपलेल्या उंदरांना बाहेर काढणार राऊतांचा घणाघात। खरी शिवसेना कुणाची यावरून पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गटात झुंपलीये। शिवसेना पळवणाऱ्या वालीचा वध करा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या सभेतून केलं होतं। यावर शिंदे गटाचे शंभूराज देसाईंनी उत्तर दिलंय। शिवसेना पळवली नसून शिवसेना आमचीच असल्याचा दावा देसाईंनी केलाय। आपल्याला सुद्धा वालीचा वध का करावा लागेल, कारण त्यांनी आपली शिवसेना पळवलेली आहे। ज्यांनी माझ्या भगव्याची प्रतारणा केली आणि आपल्या स्वतःची आपल्या हक्काची शिवसेना जो पळवणारे कोणी असतील, वाली असतील, आणखी कोणी असतील, आणि त्यांचा कोणीही वाली असेल तरी त्याचा आम्ही राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही, हा खरा निर्धार झाला। शिवसेना ही फुटलेली नाही, शिवसेना ओरिजिनल ही आमची आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना आम्हाला नाव दिलं, धनुष्यबाण शिवसेनेचे चिन्ह आहे ते आम्हाला दिलं, त्यामुळं शिवसेना फुटली असं कोणी म्हणू शकत नाही। सत्तेसाठी ज्यांच्या विरुद्ध लढले त्यांच्याबरोबर जाऊन सत्तेत बसले, त्यामुळं शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचाराशी प्रतारणा कुणी केलेली आहे याचं आत्मपरीक्षण अशा पद्धतीने टीका करणाऱ्यांनी करावं। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उत्तर दिलंय। वाघाचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही असा टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावलाय। वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही, त्याला वाघाचं काळीज लागतं। बाळासाहेबांचे विचार सोडले कोणी? सरकार स्थापन करताना जे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं, माझी काँग्रेस होईल शिवसेना, त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेन असं जाहीरपणे वक्तव्य बाळासाहेबांनी केलं। मग मिंदेपणा कोणी केला? सगळ्यात मोठा मिंदा कोण याचा विचार जनतेने केलाय। उद्धव ठाकरेंवर केलेल्या शाब्दिक हल्ल्यानंतर संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाईंचा चांगलाच समाचार घेतलाय। लांडगे हे ईडीला घाबरून पळून गेले, कातडं न ओढता। मी काय सांगतोय परत समजून घ्या। ईडीच्या भीतीनं जे भाजपच्या बिळात जाऊन लपलेले उंदीर आहेत, त्या उंदरांना अशा प्रकारे गर्जना करण्याचा अधिकार नाही, तर उंदीर गर्जना करू शकत नाही। हे उंदीरच आहेत, हे बिळात लपले आहेत, त्यांनी बिळातच राहावं। योग्य वेळी आम्ही त्यांना बिळातून बाहेर काढू। नाव बदला स्वतःचं, शंभूराजांचं नाव घेताय तुम्ही आणि बेईमानी करताय महाराष्ट्राशी। आपल्या आजोबांचा इतिहास वाचा म्हणावा, बाळासाहेब देसाईंचा। तुम्ही काय पळवलत, काय चोरलत, काय लुटलत हे तुम्हाला लवकरच कळेल। हे माझं आव्हान आहे या सगळ्यांना। शिवसेना कुणाची यावरून ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद सुरूच आहे। आधी हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला, मात्र निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाचं चिन्ह शिंदे गटाकडे सोपवलं। यामुळे धनुष्यबाणासाठी लढणाऱ्या ठाकरे गटाला मशाल चिन्ह हाती घ्यावं लागलं। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, पण सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना निर्णय देण्याचे आदेश दिले। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाच्या पावलावर पाऊल ठेवत पुन्हा एकदा शिवसेना आणि पक्षचिन्ह शिंदे गटाचंच असल्याचा निर्वाळा दिला। ठाकरेंची शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची लढाई पुन्हा सुप्रीम कोर्टात पोहोचली। त्यामुळे खरी शिवसेना कुणाची आणि पळवली कुणी याचा अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टात होणार हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।